नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे सुक्या जवल्याचे कटलेस। त्याच्यासाठी लागणारे साहित्य काहीतरी वेगळं बनवू, तुम्ही बनवून बघा। आता मी कढई गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये जवला घालून घेतला। जवला चांगला लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा खरपूस। मीडियम गॅसवरतीच भाजायचा। गॅस फास्ट केल्यानंतर जवला करपण्याची भीती असते, म्हणून आता आम्ही भाजून स्वच्छ धुवून घेणार आहे। जवला स्वच्छ धुवून आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतला। नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। मी 2-3 हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये बारीक चिरून घातल्या। नंतर त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेतले। कांदे घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण थोडीशी बारीक चिरून घालून घ्यायची। नंतर कोथिंबीर पण बारीक चिरून घालून घ्यायची। कोथिंबीर घातल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला, गरम मसाला आणि मीठ हे सगळं चवीनुसार घालून घ्यायचं। हे खायला खूप भारी लागतात। असे बनवून बघा। मुलांनाही चपातीमध्ये टाकून रोल करून दिले की मुलंही खातात आवडीने। चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेणार मी आणि मग 2 चमचे मी बेसन घालणार आहे। बेसन ह्याच्यासाठी की ते कटलेस चांगले तुटले नाही पाहिजेत, त्याच्यासाठी बेसन घालायचं आणि चवही खूप छान येते। तुम्ही असे बनवून बघा। हे सगळं मिक्स केल्यानंतर याचे असे गोळे करून बघायचे की ह्याचा गोळे बनवून एक चपटी होते की नाही, नाहीतर थोडंसं बेसन अजून घालू शकता। हे अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आणि मग त्याचे असे गोल गोल गोळे करून त्याच्या चकत्या बनवून फ्राय पॅनमध्ये सेलो फ्राय करून घ्यायचे। हे आलटून पलटून असे चांगले लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचे। खायला खूप छान लागतात। असे एकदा तरी बनवून बघा। आता मी हे सगळे पलटून घेते। नंतर हे सर्व बनवून झाल्यानंतर मग ते अशा प्रकारे दिसतात। हे खायलाही खूप छान लागतात आणि तुम्हीही बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।